आज खरं तर मी बऱ्याच दिवसानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यकारिणीला या ठिकाणी आलो होतो. कार्यकारिणीला येण्याचं कारणच एकमेव होतं की आमचं पक्षाचं कार्यालय जे आहे त्या कार्यालयाचा अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण काम वगैरे आलेलं आहे. लवकरच त्याचं उद्घाटनाला देवेंद्रजी यांना बोलवायचं आहे. त्यामुळे ती पूर्व पाहणी त्यामध्ये करावी या दृष्टिकोनातून एक कार्यकारिणीलाही संबोधित करावं आणि रत्नागिरीसाठी एक वेगळा असा आनंदी असा दिवस आहे. दीपक पटवर्धनजी पूर्ण महाराष्ट्राचे फेडरेशनचे अध्यक्ष झाले की ज्यांनी गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्या भागामध्ये काम केलं आणि आमच्या सर्वांमधील एक कार्यकर्ता आणि गेली वर्षानुवर्ष राजकीयदृष्ट्या अन्याय होत असलेला असा कार्यकर्ता माजी आमदार आदरणीय नातूसाहेब यांनाही सिंधुरत्न त्या उपाध्यक्षपदी त्यांचीही निवड झाली. त्यामुळे हे दोघंजणं आणि त्यामध्ये आपल्याला सर्वांचे आवडते आदरणीय प्रमोद जठारजी यांचीसुद्धा या संपूर्ण भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे असणाऱ्या आणि या भागातील असणाऱ्या मतदारांच्या नागरिकांच्या असणाऱ्या अनंत ज्या अडचणी ज्या आहेत त्यांना विधानसभेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोचवण्यासाठी कोणाचं तरी एकाचं प्रतिनिधित्व या भागामध्ये हवं होतं आणि म्हणून प्रमोद जठार की जे अनुभवी आहेत त्यांना या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यानंतरच्या काळामध्ये काम करण्यासाठी पार्टी म्हणून मी असेल देवेंद्रजी असेल पार्टीने सांगितलेलं आहे. त्यामुळे तेही अतिशय त्यांचाही प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे. लवकरच SIR सुरू होणार आहे. त्यामुळे या भागामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये विशेष लक्ष देऊन त्या याद्या आणि याद्यांवरती काम करावं या सूचनासुद्धा देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून आज मी या ठिकाणी आलो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नित्यनेम अशा घडामोडी होत असतात. रत्नागिरीमध्ये आपण पाहिलं असेल सहदेव पेटकरांसारखा एक चांगला कार्यकर्ता की जो अनेक वर्ष या भागांमध्ये काम करतो आहे तो असेल आणि चिपळूणमधले असणारे आजी माजी काही नगरसेवक यांनीसुद्धा आज पार्टीमध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा प्रभाव जो आहे हा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आपण पाहिलं असेल की प्रत्येक NDAचा असणाऱ्या प्रत्येक घटकाबरोबर असंख्य कार्यकर्ते तर जोडले जातातच आहेत परंतु अनेक पक्षातील असणारे लोकप्रतिनिधीसुद्धा जोडले जात आहेत आणि त्याचा तुम्ही वारंवार या सगळ्या गोष्टी पाहताय. असाच शिवसेनेमधले असणारे काही खासदार हे सुद्धा मलासुद्धा मिळालेली आपल्यासारखीच माहिती आहे. त्यामुळे ते सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याबरोबर जोडले जाणार आहेत अशी काल रात्रीपासून चर्चा सुरू आहे. तुम्हाला जशी चर्चा कळली आहे तशी मलासुद्धा कळली आहे आणि त्यामुळे सर्व NDAमध्ये सामील होणारे जे नेते आहेत त्या सर्व नेत्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांचं नक्कीच स्वागत करतो. जो विषय संपला आहे त्या विषयाची चर्चा करणं योग्य नाही. सर, ऑपरेशन टायगर शिवसेनेचं आहे ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने पाऊल वाटतंय असं भाजप वाटतं किंवा भाजपला काय वाटतं? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये दिल्लीचं असणारं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे हे दिल्लीचं असणारं पार्लमेंटरी बोर्ड हे या संदर्भातलं निर्णय जे आहेत ते निर्णय घेत असतात. त्यामुळे या सगळ्या निर्णयावरती बोलण्याचा अधिकार मी जरी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष असलो तरी मला नाही. त्यामुळे त्या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय आज तुमच्या पक्षात आले काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की तळागाळातील
कार्यकर्ता आहे. इथल्या असणाऱ्या ग्रामीण भागातील असणाऱ्या कुणबी समाजातील असणारे असंख्य कार्यकर्ते हे त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. गेली वर्षानुवर्ष मी मित्र म्हणून त्यांना नेहमी सांगत असायचो की भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्याबरोबर जोडले जा. मित्र म्हणून ते नेहमीच म्हणायचे, हो एक दिवस येईन, एक दिवस येईन. आज तो दिवस हा आला. खरं तर मी त्यांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आमच्या पक्षातील सर्व नेत्यांनी त्यांना या सर्व प्रक्रियेमध्ये आणल्याबद्दल त्यांचंही सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. जैतापूर आणि